आज आपण शिकूयात भूमितीशी संबंधित खालील संकल्पना. चला हा व्हिडिओ सुरू करूयात एका मजेशीर प्रश्नाने. तुम्ही सांगू शकता का की भूमिती जॉमेट्री या शब्दाचा अर्थ काय आहे? विचार करा. चला मी सांगते. भूमिती किंवा जॉमेट्री हा शब्द युनान ग्रीकच्या जियामिट्रॉन या शब्दातून उत्पन्न झाला आहे. जियाचा अर्थ आहे भूमी आणि मिट्रॉनचा अर्थ आहे मोजणे. प्राचीन सभ्यतेमध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी भूमीची मोजणी केली जात असे, जसे शेताची परिसीमा तपासणे, नगर संरचना, भवन निर्माण इत्यादीसाठी. भूमिती केवळ भूमीचे मोजमाप करण्यापुरते सीमित राहिली नाहीये. जसा जसा कला, शिल्पकला इत्यादीचा विकास झाला, भूमिती अधिकच विकसित होत गेली. आज भूमिती इतकी विकसित झाली आहे की आपण आधुनिक उपकरणांच्या उपयोगाने डोळ्यांना न दिसणाऱ्या प्राण्यांच्या आकारापासून ब्रह्मांडातील सर्वात मोठ्या वस्तूचा आकार अगदी सहजपणे शोधू शकतो. तर चला ह्या व्हिडिओमध्ये आपण भूमितीतील काही महत्त्वाच्या संकल्पना जाणून घेऊ. प्रथम आपण जाणून घेऊ बिंदू, पॉइंट काय आहे. समजा तुम्हाला तुमचे गाव किंवा शहराचा नकाशा म्हणजे मॅप दिला आणि त्यावर तुम्हाला तुमच्या घराचे स्थान दर्शवण्यास सांगितले, तर तुम्ही ते कसे दर्शवाल? प्रथम तुम्ही नकाशावर तुमचे घर कुठे असेल हे शोधाल आणि मग घराचे स्थान दर्शवण्यासाठी नकाशावर एक छोटीशी खूण कराल. ही खूण जितकी छोटी असेल तितक्या अचूकपणे तुम्ही तुमच्या घराचे स्थान दर्शवू शकाल. कुठलीही स्थिती किंवा स्थान दर्शवणाऱ्या सूक्ष्मात सूक्ष्म खुणेला बिंदू, पॉइंट असे म्हणतात. तुम्ही करू शकता का? विचार करा. चला मी सांगते. बिंदूची काही उदाहरणे आहेत. घड्याळाचं मध्य, रात्री आकाशात दिसणारे तारे, पेन्सिल, सुईचे नाक. बिंदू इतका सूक्ष्म असतो की याला लांबी, रुंदी किंवा उंची नसते. साधारणतः कागदावर बिंदू दर्शवण्यासाठी आपण पेन किंवा पेन्सिलने एक छोटा ठिपका, डॉट काढतो, जी बिंदूला चित्रित करते. लक्षात ठेवा की बिंदूला चित्रित करणारा ठिपका अतिशय छोटा असायला हवा. लिहिता वाचताना सोपे जावे म्हणून आपण बिंदूला मोठ्या इंग्रजी अक्षराने नाव देतो. इथे जसे आपण नाव देऊयात बिंदू ए, ह्याच प्रकारे आपण काही अजून बिंदू बी, सी, डी इत्यादी देखील रेखाटू शकतो. आता चला समजून घेऊ की रेखा विभाग, लाईन सेगमेंट कशाला म्हणतात. समजा आपण एका कागदावर दोन बिंदू काढले, बिंदू ए आणि बिंदू बी. हे बिंदू कागदावर दोन वेगवेगळ्या स्थानांना अंकित करतात. जर आपल्याला बिंदू ए पासून बिंदू बी पर्यंत पोचायचे असेल तर आपण ह्या मार्गाने जाऊ शकतो, ह्या मार्गाने जाऊ शकतो किंवा अशा प्रकारच्या कुठल्याही मार्गाने जाऊ शकतो. परंतु जर आपण पाहिले तर सर्वात छोटा मार्ग दोन बिंदूंना कोणतेही वळण न घेता सरळ जोडले असता मिळतो. दोन बिंदूमधील सर्वात छोट्या मार्गाला शॉर्टेस्ट पाथ, एक रेखा विभाग म्हणतात. कोणत्याही रेखा विभागाचे दोन अंत्यबिंदू, एंड पॉइंट्स असतात, ज्याच्या आधारे आपण रेखा विभागाला नाव देतो. जसे इथे या रेखा विभागाचे अंत्यबिंदू आहेत बिंदू ए आणि बिंदू बी. ह्याच्या आधारे आपण या रेखा विभागाला अशा प्रकारे नाव देऊ शकतो. लक्षात ठेवा, रेखा विभाग ए बी आणि रेखा विभाग बी ए दोन्हीही एकाच रेखा विभागाची दोन नावे आहेत. रेखा विभागाच्या दोन्ही अंत्यबिंदूंमधील अंतर मापता येऊ शकत असल्यामुळे आपण म्हणू शकतो की रेखा विभागाची लांबी निश्चित असते. तुम्ही सांगू शकता का की कोणकोणत्या परिस्थितीत तुम्ही रेखा विभाग पाहू शकता? विचार करा. चला मी सांगते. रेखा विभागाची काही उदाहरणे आहेत. कागदाच्या बाजू, टेबलाची कड किंवा खिडकीचे गज. पातळ तयार किंवा दोऱ्याची दोन्ही टोके खेचून सरळ केले असता तो देखील एक रेखा विभाग होईल. आता चला समजून घेऊ की रेषा म्हणजे लाईन काय आहे. जर आपण एखाद्या रेखा विभागाला ए बीच्या दोन्ही दिशांना न थांबता वाढवत गेलो तर आपल्याला एक रेषा प्राप्त होते. क्षितिजावर आपण पाहिले असेल की आकाश व जमीन छेडले असता एक रेषा बनते. रेषेला अंत नसतो.
कागदावर हे दर्शवण्यासाठी आपण रेषेच्या दोन्ही टोकांना बाण काढतो. रेषेला नाव देण्यासाठी आपण त्याच्यावर 2 बिंदू घेतो, जसे इथे आपण बिंदू ए आणि बिंदू बी आहेत. नंतर आपण याच्या मदतीने रेषेला नाव देतो, रेषा AB. ह्याला इंग्रजीच्या छोट्या अक्षरांनी देखील अंकित केले जाऊ शकते. जसे आपण इथे रेषा एलला अशा प्रकारे नाव देऊ शकतो. भूमितीच्या दृष्टीने एका रेषेवर असंख्य बिंदू असतात, परंतु कुठलीही रेषा निश्चित करण्यासाठी आपल्याला फक्त 2 बिंदूंची आवश्यकता असते. ते अशामुळे की 2 बिंदूंमधून केवळ एक रेषाच जाऊ शकते. म्हणून आपण म्हणतो की 2 बिंदू एक रेषा निर्धारित करतात. लक्षात ठेवा, रेषेचा अंत नसल्यामुळे त्याची लांबी मोजता येऊ शकत नाही. आता चला शिकूयात किरण म्हणजे रे काय आहे. ही आकृती पहा. हा एक किरण आहे. किरण कुठल्याही एका बिंदूपासून सुरू होतो आणि कितीही पुढेपर्यंत वाढू शकतो, जसे एका मशालमधून निघणारी किरणे, सूर्यामधून निघणारी किरणे इत्यादी. ज्या दिशेमध्ये किरण वाढतो त्या दिशेला बाण काढून आपण असे दर्शवतो की किरण कितीही पुढे वाढू शकतो. जर आपण रेषा आणि किरण यांची तुलना केली तर असे म्हणता येईल की किरण रेषेचाच एक भाग आहे. किरण ज्या बिंदूपासून सुरू होतो त्याला प्रारंभिक बिंदू, स्टार्टिंग पॉइंट असे म्हणतात. जसे इथे बिंदू ए प्रारंभिक बिंदू आहे, अशा प्रकारे आपण किरणांच्या कोणत्याही स्थानावर अजून एक बिंदू घेऊ शकतो. जसे इथे आपण बिंदू बी घेऊयात. आता आपण बिंदू ए आणि बिंदू बी च्या मदतीने किरणाला नाव देऊ शकतो, किरण AB. लक्षात ठेवा, किरणाला नाव देताना आपण प्रारंभिक बिंदू पहिल्यांदा लिहितो. जसे इथे किरण ए पासून सुरू होऊन बी मधून पुढे जात आहे, म्हणून याचे नाव होईल किरण AB. अशा प्रकारे कोणत्याही किरणाचे नाव दिले असेल तर त्याचा प्रारंभिक बिंदू पहिल्या अक्षरावरून कळतो. म्हणजेच जर आपण नाव दिले असेल किरण BA तर त्याचे पहिले अक्षर B वरून समजते की किरण BA चा प्रारंभिक बिंदू आहे B, म्हणून किरण बिंदू B पासून सुरू होऊन A मधून जात पुढे वाढत जातो. ह्याचबरोबर हे समजणेही आवश्यक आहे की किरणांचा कोणताही अंत नसतो, म्हणून किरणांची लांबी मोजता येऊ शकत नाही. तर आज आपण शिकलो भूमितीशी संबंधित खालील संकल्पना. पुढील व्हिडिओमध्ये काही उदाहरणांच्या मदतीने याला अजून चांगल्या प्रकारे समजून घेऊ.